वसई विरार महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली। यात बहुजन विकास आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवत सत्तेत आली आहे। गटनेत्याच्या निवडीनंतर मंगळवारी बवियाने आपल्या विजयी उमेदवारांना घेऊन कोकण विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी पूर्ण केली आहे। वसई विरार महापालिकेची यंदाची तिसरी पंचवार्षिक निवडणूक ही अत्यंत अटीतटीची ठरली। या निवडणुकीत 115 पैकी 70 जागांवर बहुजन विकास आघाडीने विजय मिळवला, तर भारतीय जनता पक्षानेही 43 जागा जिंकल्या, तर काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाने प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे। या निवडणुकीनंतर सर्वांचे लक्ष आता वसई विरारचा महापौर कोण होणार याकडे लागले आहे। निवडणुकीनंतर बवियाने तातडीने बैठक घेत गटनेत्याची निवड केली होती। माजी महापौर व नवनिर्वाचित नगरसेवक प्रवीण शेट्टी यांची निवड करण्यात आली होती। मात्र या निवडीनंतर सर्व विजयी नगरसेवकांना घेऊन जाऊन त्या गटाची नोंदणी विभागीय आयुक्तांकडे करणे आवश्यक असते। त्याच अनुषंगाने मंगळवारी बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांनी कोकण विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयात जाऊन गटनोंदणी करण्यात आली। भाजपकडून नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत गटनेत्याची नियुक्ती केली आहे। नगरसेवक अशोक शेळके यांची गटनेता म्हणून नियुक्ती केली आहे। बुधवारी भाजपचे 43 आणि शिंदे गट 1 असे एकूण 44 नगरसेवक कोकण विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी केली जाणार आहे।